चला मॅचला मात्र सुरुवात होईल. इथं मर्याई क्रिकेट संघ कोंडले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते जय हनुमान मालुंगी. आपण पाहतोय पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक 2024 शानदार पर्व आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मर्याई संघ कोंडले आणि जय हनुमान मालुंगी. जय हनुमान मालुंगी संघाने नाणेफेक जिंकली. आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी कोंडले संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम मालुंगी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन फलंदाज 12th मॅन यायचे त्वरित मालुंगी संघ. तसं वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सरपंच चषक 2024 हे पर्व. दोन्ही संघांना सूचना असेल, टाइम अलर्ट असेल. पहा 5 षटकाचा सामना आहे. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटात संपवायचे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची देखील दोन्ही संघाने दखल घ्या. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेला केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर इथं प्रहार केला जातोय. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. चेंडू साईल सरळ लॉंग ऑनच्या दिशेने पार. दॅट्स अ बिग हिट. षटकार. मिळालं ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी स्पर्धा कव्हरेज केली जाते. 7 समुद्र पार दाखवण्याचं काम मात्र या एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. जे लाईव्ह प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश ढिगे तुमचं सरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे, सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच पहिल्या फेरीतील तिसरी लढत मर्याई क्रिकेट संघ कोंडले त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो जे हनुमान मालुंगी संघ. चांगली सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय निकेशच्या बॅट मधून निघालेला हा दमदार हिट. षटकार. सागरचा पुढचा चेंडू पहा. सुरेख लाईन लेन पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं. लेजर चेंडू ब्लॉक होल पहिला चेंडू टाकण्यात यश प्राप्त झालं सागरला. आता इथून होईल डॉट चेंडू सांगता. धाव संख्या स्थिर, धाव संख्या बिनगडी बाद 6 या आकड्यावर टीम. तर पाली चिरड गावचे सन्माननीय वासुदेव ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी वासुदेव ठाकरे साहेबांना विनंती करतो की यावं आपण आसनस्थ बाबा आपलं सहर्ष स्वागत. धाव संख्या 6. सागर ओढतं विकेट गोलंदाजी मार्कवर. पुन्हा लोअर फुल टॉस टाकला होता ऑन साइडला. ऑफ साइडला चेंडू खेळला जातोय. दुरून खेळतोय. फंबलिंग होईल. अतिशय गच्चाल क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. आऊच्या माध्यमातून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू ओव्हर दी लाईन सीमा पार. दॅट्स अ 4 रन. चौकार. खेळ करावा लागेल. कोंडले संघाला इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता. मिड विकेट दिशेने मारण्याचा प्रयत्न. कर्णधार हर्षद पांचाल तिथे तयार. या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेनेशी धाव फलक पुढे जाईल. धाव फलक बिनगडी बाद. टीम मालुंगी संघ जाऊन पोहोचलाय आता 11 या आकड्यावर. 11 धाव फलकावर धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून देताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निकेश आणि संतोष अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रगती पथावर असताना सागर गोलंदाजी मार्कवर. इथे पहा ओव्हर पिच चेंडू होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा खेळाडू तैनात. अतिशय पहा सोपा झेल होता. अतिशय निराशजनक क्षेत्ररक्षण. चांगली कामगिरी मात्र करू शकले नाही क्षेत्ररक्षक. इथे मात्र मिळेल एक धाव. पहिला दे धक्का लागला असता टीम मालुंगी संघाला, परंतु जर तर क्रिकेटमध्ये स्थान असते जर तरला इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप रित्या फलंदाज खेळताना पाहायला मिळेल संतोष. इथे पहा सुरेख लाईन लेन
तेच तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पंतांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. जय हनुमान मालुंगी संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 12 आकड्यावर. तर याच दरम्यान आपण वासुदेव ठाकरे साहेब यांचा इथे सन्मान करूया. पाली शिरट गावचे हे दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय ते वासुदेव ठाकरे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. ओम साई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. सागर आपले आता किती साहेब बाकी राहिलेत? 50,000 साठी फक्त आणि फक्त 5 जणांना आम्ही विनंती करतो युट्यूबच्या माध्यमातून जर आपण पाहत असाल जेवढे प्रेक्षक ऑनलाईन आमचे कड्यातनं जे लाईव्हचा आनंद घेत आहेत त्या 5 फक्त त्यातील 5 जणांनी जर सबस्क्राईब केला ना तर 50,000 कंप्लीट त्यांचे सबस्क्रायबर होतील. ओम साई एमटीसी लाईव्ह विथ क्लॅरिटी जर आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा. लगेचच आपण सबस्क्रायबर बटन दाबा. वासुदेव ठाकरे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने लवेश. यस एमटीसी लाईव्ह माध्यमातून खरं तर चांगलं टेलिकास्ट केलं तर चांगली क्लॅरिटी क्वालिटी जे कोणी सबस्क्राईब करायचे राहिले असतील तर गणेश आरिवले साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल शेटे गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या इष्टातून गोलंदाजी करेल. 5 सुरू एक फटका लेट कट केलाय. वेट अँड वॉच शेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमा पार. दॅट्स 4 रन चौकार. पाहायला मिळतील. पण एक बाईच्या स्वरूपात इथं धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाते. धाव फलकावर धावा आपण पाहतोय टीम धाव फलकावर धावा टीम मोदर संघ जाऊन माळुंगी संघ जाऊन पोहोचलाय. 17 आकडेवर आपण पाहतोय बिनगडी बाद. चांगला खेळ आतापर्यंत पाहिलाय. ओद विकेट ही पहा इथं देखील मोठा फटका लगवायचा होता. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा कळवतायत. इट्स अ वाईड कॉल. अवंतर धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पुढे धावसंख्या जाईल बिनगडी बाद 18 आकडेवर. चांगली सुरुवात करून देताना निकेश आणि संतोष अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका लगवला जातोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका. चेंडू सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. तर खऱ्या मित्रांनो आपण विचार केलात तर ओम साई एमटीसीच्या माध्यमातून मित्रांनो ज्याने आपल्या लाईव्हची सुरुवात केली आणि आज जवळजवळ 50,000 सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट झाले. शुभेच्छा सागर पराट पागड्याचा पाडा. एकच वादा आमचा सागर दादा कारण त्याच्या नावावरती देखील क्रिकेटमध्ये एक 2 व्हीलर बाईक आहे. मित्रांनो सागर पराट तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या लाईव्ह एमटीसीला. मिस टाइम स्ट्रॉंग इथं पहा बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरून खेळाडू येईल. पुन्हा आला करण माफ करा. तिथे 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवर. 2 धावेने धाव फलक पुढे जात आहे. टीम मालुंगी संघ जाऊन पोहोचलाय. 26-26 आकड्यावर मोठे फटके देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. एका दुका धावेला प्राधान्य देताना टीम जे हनुमान मालुंगी संघ आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात करून देताना सलामीवीर फलंदाज निकेश आणि संतोष. ओव्हर द विकेट इथे पहा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आऊ तिथे येतोय. पुन्हा एकदा फंबलिंग होते. अतिशय निराशजनक क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा मात्र फलंदाज उचलतील. या 2 धावेशी धाव फलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतय 28-28 आकड्यावर. टाइम अलर्ट असेल. चला आता तब्बल दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहित कालोके यांनी टाइम लावलाय. आता 8 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 20 मिनिटाचा कालावधी असेल तुमच्याकडे.
मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायचे आहेत, याची देखील दखल घ्या. इथे पहा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चांगली लाईन लेन सटीक लाईन लेन इथं पाहायला मिळाली. गोलंदाज साहिल शेट्टीच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम जय हनुमान मालुंगी संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 28 आकड्यावर. चौखट पे चल के ऐकलात त्यांचं आपण सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. मरियाई क्रिकेट संघ कोंडले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय हनुमान महालुंगी. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन जय फाटे गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक प्रगती पथावर असताना जय फाटे पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. राऊंड द विकेट लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. मिड विकेटच्या दिशेने खेळाडूताईंना थोडस पुन्हा एकदा फर्मलिंग इथं पाहायला मिळाली. वनवार क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. मरियाई कोंडले संघाचा त्याचा फायदा मात्र फलंदाज करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक 30 आकड्यावर बिनगडी बाद टीम जे हनुमान महालुंगी संघ आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून देताना सलामीचे फलंदाज निकेश आणि संतोष टीम महालुंगी संघाकडून. इथे पहा फुल लेंथचा चेंडू होता. चेंडू जाईल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटेड साइडने. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. या 4 धावेने आपण पाहतोय धाव फलक पुढे जातोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावर. 3रं षटक प्रगती पथावर असताना चांगली सुरुवात करून देताना क्षेत्ररक्षण आपल्याला थोडस खराब पाहायला मिळालं. कोंडले संघाचा त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलताना पाहायला मिळाले. जय फाटेचा पुढचा चेंडू मिले हेलिकॉप्टर लगावला जातो. चेंडू ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथून सागरच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीच्या स्वरूपात क्लोज कॉल असेल नक्कीच. पंच इशारा करतायत नाबाद असेल. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप परतताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. थर्ड अंपायरचा नक्कीच इशारा केलाय ऑनफिल्ड अंपायरने. यस थर्ड अंपायर डायरेक्टर इथं एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून चाचपणी केली जाईल आणि त्वरित निर्णय कळवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळालं होतं. सागर याच्या माध्यमातून मोठा फटका लगवला होता. फलंदाज आपण पाहतोय संतोषच्या माध्यमातून मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील तितकीच सुंदर झाली आणि जय फाटेने तो चेंडू कलेक्ट केला होता. चेंडू आपण पाहतो इथं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. याची चाचपणी केली जाईल. थोड्याच वेळात निर्णय पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत की फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही. यस नाबाद असेल. पहा चांगले टेलिकास्ट इथं केलं जात आहे. धाव संख्या 1 ने वाढ होईल धाव फलकामध्ये. धाव फलक पुढे जाईल. धाव फलक 35 या आकड्यावर. जय फाटे याचा पुढचा चेंडू हाफ टाकला होता. मोठा फटका मारायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये पहा कोणताही संपर्क नाहीये. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. इथून डॉट चेंडू होईल ते सांगता. चांगला खेळ शिस्तबद्ध खेळ दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. महालुंगी विपक्ष कोंडले दोन्ही संघाचा विचार केला तर या विभागामधील अतिशय मातब्बर संघ मॅच पाहायला मजा येईल. 5 षटकाचा सामना आणि 5 षटकामध्ये
5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील याची देखील दखल घ्या. वनवार मोठे फटके मारायच्या नादामध्ये लगातार 2 चेंडू डॉट खेळला जातोय फलंदाज निकेशच्या माध्यमातून. निकेशचे जर विचार केला तर चांगली सुरुवात राहिली निकेशच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार लगवले जात आहेत. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकला होता, मोठा फटका लगवला होता मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल कर्णधार हर्षद पांचाल तिथे येतोय. फेकी थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. इथे या चेंडूवर मिळतील 2 धावा. 3 षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम जय हनुमान मालुंगी संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 37 या आकड्यावर. मिळेल तसेच आदरणीय गणेश खाने यांना देखील विनंती असेल यावं आपण मंचावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला पंच टाइम अलर्ट असेल ऑन करा, कारण की 3 षटके संपलेत. 4 षटका तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. हर्षद आणि हर्षद टीम पूर्ण नक्कीच नोंद घ्या. त्वरित सामन्याला सुरुवात करा. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज यंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कुणाल कोलंबेकर मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. यंग टॅलेंटेड युवा सितारा टीम कोंडले संघाचा 4थं षटक मार्गस्थ असताना पाहूया आपण कोणती गोलंदाजी करेल. पहिला चेंडू लेजर चेंडू टाकला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिली हेलिकॉप्टर लगावला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु पैकी थोडीशी कमकुवत, त्याचा फायदा मात्र फलंदाज इथं घेत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावफलक पुढे. धावफलक जाईल 39 या आकड्यावर. बिनगडी बाद 39. अजूनही जमेची बाजू असेल की सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळत आहेत. कुणाल तयार ओव्हर द विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा बघा लेजर चेंडू होता, यू मिस आय हिट क्लीन बोल्ड. पहिला दे धक्का टीम मालुंगी संघाला. संतोष जाईल बॅक टू द पवेलियन.
करून देताना आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय माळुंगी संघ जाताना. इथे मात्र पहा चांगली गोलंदाजी, लगातारचा दुसरा चेंडू इथं डॉट फेकला जातोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि चांगली लाईन लेन इथं पाहायला मिळते. खरं तर चेंडू पीच जाण्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट चेंडू वेलीतून सांगता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. कुणाल गोलंदाजी मार्कवर. इथे फुलण्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड केला जातोय. गोल्डन डकचा शिकार होईल. मनीष जाईल बॅक टू द डगआउट. Walking to the dugout. तीन गडी बाद 41 या आकड्यावर. थँक्यू. चला पाली संघाचे संगणक सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत दादा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला आई जगदंब 11 खानाम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पाली क्रिकेट संघ. चला आम्हाला रोहित कालोके आम्हाला कळवताय 4 षटके पहा यांनी 19 मिनिटं आणि 47 सेकंदामध्ये संपवलेत. पहा किती कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथं खेळलं जात आहे. तसेच पाणी धाव फलकावर धावा आता लागलेत आपण पाहतोय 41. 3 गडी बाद 41 अशी धावा आपल्या धाव फलकावर पाहायला मिळते. जय हनुमान मालुंगी संघ आता संघाचा संघ नाही तारणहार गोलंदाजी मार्कवर हर्षदजी पांचाळ आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट पंतांच्या उजव्या यष्टीतून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल हर्षद पांचाळ. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू लेजर चेंडू टाकला होता पहा. चेंडू जाईल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दूरवरून खेळाडू येईल. तोवर मिळतील 2 धावा. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये देखील चोरट्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथं घेतल्या जातील. धावफलक पुढे 43 या आकड्यावर. स्लॉगवरचं षटक हाताळायला आलाय गोलंदाज हर्षद पांचाळ. हर्षद पांचाळ देखील नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला करताना नेहमीच पाहायला मिळतो. सातत्याने चांगलं क्रिकेट या माध्यमातून
खेळताना पाहायला मिळते मर्याई संघे कोंडलेचा हुकमी एक्का हर्षद पांचाळ गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालं. आता सलामी लागलेला फलंदाज निकेश अजून नॉन साईकवर फक्त पाहणी करतोय क्रिकेटची. मोठे फटके मारण्याची क्षमता निकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच स्ट्राईक येणं तितकंच गरजेचं असेल टीम मालुंगी संघाला. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू येईल. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. पहा मोठा फटका लगवायचा होता. बॅटची कडा लागली. ऑन साइडला चेंडू गेला. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळत त्याचा फायदा देखील, परंतु उचलता येते दोन्ही फलंदाज. 2 धावेनिशी धावफलक पुढे. धावफलक 45 हे आकडेवर. पहिल्या षटकाचा विचार केला 12 धावा खर्च केले होते. त्यानंतर दुसरं षटक साहिल अलीने हाताळलं. थोडंसं मागडं ठरलं. 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर जय फाटे आला तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर. 9 धावा खर्च केल्या आणि कुणालने चांगलं कमबॅक करून दिलं टीम कोंडले संघाला. इथे पहा पुन्हा एकदा वारंवार ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा लोअर फुटॉस बनवला. दूरवरून खेळवाला. अतिशय गच्चाळ क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आऊटच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू येतोय तिथे मात्र मिसफिल्ड केली जाते. आऊटच्या माध्यमातून त्याचा फायदा फलंदाज नक्कीच उचलतायत. 2 धावा या चेंडूवर देखील मिळतील. चांगलं क्रिकेट खेळणं नक्कीच गरजेचं. प्रत्येक मॅच मध्ये आपलं 100% योगदान देणं खरं तर गरजेचं. एव्हरी गेम इज इम्पॉर्टंट फॉर प्ले फॉर युअर टीम. आपण नेहमीच पाहत असतो 100% योगदान देणं गरजेचं राहील टीम कोंडले संघाला. आता धावफलक पुढे. दुहेरी धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 47 आपण पाहतोय. टीम जय हनुमान मालुंगी संघ. नक्कीच सुरेख लाईन इथं पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हातलत असताना गोलंदाज हर्षद पांचाळ आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पुढचा चेंडू हर्षद पांचाळ यांचा. इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू होता. मोठा फटका लगवायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क नाही. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र प्रेशर येते फलंदाजांवरती. फलंदाज गणेश डॉट करून जातोय चेंडू. माफ करा निकेश आता स्ट्राईकला आलाय. इथे पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर तैनात. सागर तिथे येतोय. फेके देखील तितके सुंदर पाहायला मिळाले. चेंडू गॅदर करू शकले नाही यष्टिरक्षक. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. इथे 5 षटकाची समाप्ती होती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. जय हनुमान मालुंगी संघ जाऊन पोहोचला. 4 गडी बाद 49 धावा आणि 50 धावांचं आव्हान असेल तर टीम मर्याई कोंडले संघाला 10च्या सरासरीने धावा करावे लागतील. तर टार्गेट पर्यंत सहजरित्या पोहोचायचं असेल तर 10.10च्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागतील. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम असेल. गावदेवी पाली निवडलंय क्षेत्ररक्षण. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं इथे जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघ. प्लेइंग 11 सचिन मुंडे अँड टीम आपल्याला खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच आयोजक वर्ग मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. ह्या मॅच आपण वळूयात मॅच कडे.
पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धाबा म्हणल्या गेल्यात 49 धाबा, म्हणजे 5 षटकामध्ये 50 धाबा बनवायच्या आहेत. चला पूर्ववर्धाचा खेळ संपलाय. चांगली फलंदाजी राहिली. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं कोंडले संघाचा, त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. नक्कीच 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावर धावा 4 गडी बाद. टीम जय हनुमान मालुंगी संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावर. 50 धावांचं आव्हान ठेवलं ते मर्याई क्रिकेट संघाला. पाहूया कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील टीम कोंडले संघ, का डिफेंड करेल जय हनुमान मालुंगी संघ, हे पाहूया आपण थोड्याच वेळात. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत रहा सरपंच चषक 2024 हे शानदार दमदार आयोजन. आमच्या समवेत आज समालोचन कक्षामध्ये जोडलेत मनोजी ठाकूर, मॅन फ्रॉम शिरवली. आपण बोलणार आहोत त्यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. लवेश दिघे आमच्या सोबत होते. बोलूयात मॅच कडे. 5 षटक आणि बनवायचे आहेत 50 धावा, म्हणजे 10च्या सरासरीने इथे धावा जमा करायचे आहेत. आमच्या सोबत जोडले जात आहेत आमचे गुणलेखक मित्र रोहित कोळके, एक सुंदर गुणलेखक आपल्याला कालोखे. नक्कीच रोहित कालोखे आमच्या समवेत जोडले जातात. उत्कृष्ट गुणलेखकाची भूमिका आपल्याला खानाव गावामधून एक यंग टॅलेंट बघायला मिळतं. ते आम्हाला इथून दर्शवत आहेत की आपण पहिल्या सत्राचा जर विचार केला, पहिली मॅच झाली त्या मॅच मध्ये टार्गेट होतं 40चं. त्यानंतर दुसरी मॅच झाली त्यामध्ये टार्गेट होतं 60चं आणि ही तिसरी मॅच यामध्ये टार्गेट आहे 50चं. मात्र तिन्ही संघ आपण बघितलं तर धावा डिफेन्स करून जिंकलेत. या मैदानाची खासियत सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर तिन्ही संघ 50 पहिली मॅच बघितली 40चं टार्गेट होतं, दुसरी मॅच 60चं टार्गेट होतं. हे दोन्ही संघ आपण बघतोय धाबा डिफेन्स करून जिंकले. आता तिसरी मॅच टार्गेट आहे 50 धाबा बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. धाबा डिफेन्स होतील की चेस होतील हे पाहणं अत्यंत आवश्यक. बोलूयात मॅच कडे. गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज मनीष आणि त्याचनंतर व्यासपीठावरती शुभागमन होत आहे विजय दादा मुंडे यांचं. व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊयात कॉम बॉक्स मधून. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. प्ले अ गुड गेम. पहिलाच बॉल मनीष आलाय. पहिलाच बॉल डॉट फेकलाय त्यानं. गोलंदाजी करणारा मनीष आपण बघतोय गोलंदाजीच्या मार्गवरती. मनीष खागस गोलंदाजीच्या मार्गवरती. समोर फलंदाजाचा विचार केला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय रुपेश. नेक्स्ट बॉल तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. आली आहे सिंगल. रुपेश आपण बघतोय आणि त्याच्या समवेत रोहित साहिल आपल्याला बघायला मिळतोय. रुपेश चिंदरकर आणि साहिल शेट्टे हे दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी बघायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल मनीष खागस गोलंदाजी मार्ग वरती आलाय. डॉट बॉल मनीष खागस घातक गोलंदाजी. जे हनुमान महालुंगी क्रिकेट संघाचा विचार केला अमोल भागीवंतने बांधलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी ही या संघाची ओळख आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला महालुंगी क्रिकेट संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. धाव पुस्तकावरती धावा. एक धाव होते धाव पुस्तकावरती. नेक्स्ट बॉल फटका सुंदर आहे. स्ट्रेट ड्राइव्ह येतोय. पंचांचा सिग्नल येईल. दणदणाता षटकार. धाव पुस्तकावरती धावा होत आहेत.
7 धावा धावपुस्तकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय पॉवर प्ले मधील आणि धावपुस्तकावरती 7 धावा जोडल्या जात आहेत. खर तर वाजे क्रिकेट संघ 2 राऊंड जिंकून तिसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय झालाय आणि पहिल्या राऊंड मधील आपण हे तिसरी मॅच बघतोय. पहिल्या सत्रामधील तिसरा सामना एका बाजूला महालुंगी त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळतोय मरियाई कोंडले. आलाय अजून एक डॉट बॉल. मनीष कागस कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना मनीषला आपण बघतोय आणि त्याच्या माध्यमातून वारंवार हे फेकले जाणारे डॉट. त्याच्यावरती मागच्या चेंडूवरती हल्ला चढवला होता मात्र त्याच नंतर आलाय हा डॉट बॉल. समोर फलंदाजी करणारा आपण बघतोय साहिल शेट्टी फलंदाजीच्या मार्गवरती. साहिल शेट्टी आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी मार्गवरती. एक बॉल फटका इथून हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू होतोय तिथे थर्ड मॅन रिजन मध्ये अडवणी केली जाते आणि जोपर्यंत अडवणी केली जाईल फेकली जाईल तत्पूर्वी धावा येत आहेत 2. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा जोडल्या जात आहेत. 9 धावा धावपुस्तकावरती जोडल्या जातात. धक्का टीम मरियाई कोंडले क्रिकेट संघाचा फलंदाज बाद होतोय रुपेश चिंदरकर. नवीन फलंदाज सागर आलाय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजी मार्क वरती. बनवायचे आहेत 50 धाबा. 9 धाबा बनल्या गेल्यात. 50 धाबांचं टार्गेट आहे म्हणजे अजून 41 धाबा बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज दर्शन पवार गोलंदाजीच्या मार्ग वरती आलाय आणि त्यांचे बंधू जयदीप पवार यांच्याकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोलूयात मॅच कडे. आलाय डॉट बॉल. पंचांकडे अपील. पंचांचं बोट हवेमध्ये. अजून एक फलंदाज. बॅटची एज लागली. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. त्याचनंतर महालुंगी गावाचे पोलीस पाटील सन्माननीय योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आपलं सुद्धा स्वागत असेल योगेश दादा. त्याचनंतर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला दर्शन पवार गोलंदाजीच्या मार्ग वरती बघायला मिळतोय आणि त्याच्यासाठी कॅच प्राइज आहे. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर गणेश खाणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या इथे जमा केलंय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक घेईल का? खर तर पहिली विकेट हॅट्रिक आपण बघितली हेमम पाटीलच्या नावावरती. इथून काय घडलंय? शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये अडवणी केली गेली. आलियाई सिंगल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता मात्र आलियाई त्या चेंडू नजीक. एक धाव.
त्याच नंतर जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघ जिंकली तर ऋषीभाई बोलाडे यांच्याकडून 20 किलोचा बोकड महालुंगी क्रिकेट संघासाठी दिला जाईल. एकदा जोरदार टाळ्या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फटका अजून एक हवेमध्ये लॉग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत अडवणी केली जाईल तोपर्यंत या चेंडू नजीक धावा जमा केल्या जात आहेत. 2 धावा चेंडू आणि आपण आता रनचा जर विचार केला तर बनवायचे आहेत 12 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. म्हणजे बनवायच्यात 38 धावा. चेंडू शिल्लक असतील अजून 20 आणि बनवायच्या आहेत 38 धावा. समोर मर्याई क्रिकेट संघ कोंडलेला. नेक्स्ट बॉल. इथून अजून एक फटका खेचायचा होता. आलाय डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला दर्शन पवारची बघायला मिळते. 50 धावा डिफेन्स करायचे आहेत 5 षटकामध्ये आणि त्याच दिशेनं गोलंदाजी. जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघ. कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण खूप कमी काळात जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघ वरपर्यंत मंजिल गाठली आहे जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघानं. आणि आभार व्यक्त करूयात. खरं तर इथून अभिनंदन व्यक्त करूयात. चेंडू सरळ लॉंग स्टॉप होतोय. सीमापार चौकार. बनवायचे आहेत. चेंडू आणि धावांचा अंतर आपण बघितलं तर आमचे साथी स्कोरर मित्र रोहित काळोगे आम्हाला दर्शवत आहेत. बनवायचे आहेत 18 बॉल आणि 34 धावा बनवायचे आहेत अजून. चला पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. चला 3 षटकानंतर पाण्याची पूर्तता केली जाईल मैदानामध्ये. लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच आपल्याला आई जगदंबा 11 खानाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना गावदेवी पाली क्रिकेट संघ बघायला मिळेल. खरं तर आमच्या आयोजक करते सर्व इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. सचिन दादा मुंडे अँड आर्मी खरं तर त्यांच्या सोबत असतील प्रवीण पाटील. त्याच नंतर सर्व यंग बॉईज खानाव गावाचा फ्युचर. त्याच नंतर चेतन जाधव यांची खूप दिवसानंतर वापसी या संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि सचिन दादा मुंडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रवीण सर. कारण सचिन दादा मुंडे चेतन जाधव आणि त्याच नंतर प्रवीण पाटील सोडून सर्व यंग बॉईज. त्याच नंतर विजय तात्रे आणि हे चार खेळाडू जर सोडले ना बोलूयात मॅच कडे. सचिन दादा मुंडे खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण 4 आपण प्लेयर सोडले ना तर सर्व खानाव गावातील यंग बॉईज या क्रिकेट संघामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बोलूयात मॅच कडे. फटका सुंदर हवेमध्ये खेचलाय. दर्शन आहे. चेंडू खाली पकडली असेल. अजूनही विकेट मैदानाच्या बाहेर होईल. फलंदाज बाद होतोय जय. खानाव संघाचे दिसेल आणि त्याच मध्ये 11वे खेळाडू आक्रमक फलंदाज प्रणय जाधव सुद्धा आपल्याला इन फॉर्म दिसतील आणि इन ऍक्शन दिसतील नेक्स्ट मॅच मध्ये. हर्षद पांचाल 16 धावा धावपुस्तकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवर 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. फटका हवेमध्ये लॉग ऑन क्लिअर करतोय. येतोय अजून एक दमदार षटकार.
करावा लागेल. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 14 चेंडू आणि बनवायचे 28 धावा. फटका सुंदर आहे, लेट कटची नजाकत, चेंडू ट्रॅव्हल होतोय, थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय, अजून एक दमदार दर्जेदार चौकार. चोवीस धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 28 धावा बनवायच्या होत्या, त्याच नंतर आला चौकार. आता बनवायचे आहेत 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावा. कोण जिंकेल सामना अजून बॅलन्स आहे. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता समोर खेळत असताना मरियाई कोंडले क्रिकेट संघाला. संतोष कागस शेवटचा बॉल, फटका हवेमध्ये खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली सुटली असेल आणि त्याच नंतर आल्या त्या चेंडूवरती 2 धावा. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा आल्यात 28 धावा धावपुस्तकावरती. डीजे साहेबांचं इथे आपण बघतोय व्यासपीठावरती शुभागमन होताना ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले छायाचित्रण आपल्याला ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला आता स्क्रीनवरती बघायला मिळतंय. खर तर सकाळच्या सत्रामध्ये यांची शुभ मांदी आली आपल्याला बघायला मिळाली, ते आपण स्क्रीनवरती बघतोय. खर तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते 6 दिवसीय क्रिकेट शृंखला संजय दादा पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अमोल भागीमंत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मालुंगी संघासाठी अजय शेठ बुर्दुल, अजय शेठ पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. प्रशांत बोलाडे आणि जय तवले यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. अजय शेठ आपलं सहर्ष स्वागत करतो युट्यूबच्या माध्यमातून. स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण सर. बोलूयात मॅच कडे. अमोल भाग्यवंत संघाचा संघनायक गोलंदाजी मार्ग वरती आले. तिसऱ्या पंचांचे थर्ड अंपायरची मागणी. चला सचिन दादा आपण ऑन स्क्रीन थर्ड अंपायर रेडी आहेत, मॅच सुरू करायची आपण. अमोल भाग्यवंत वरती आक्षेप इथे घेतलाय. पहिलाच बॉल डॉट आला. बनवायचे आहेत आता 11 बॉल आणि 22 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 11 बॉल 22 धावा बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल अमोल भाग्यवंत गोलंदाजी मार्ग वरती आलाय. अजून एक बॉल डॉट. हे येणारे वारंवार डॉट बॉल इथून सामन्यामध्ये बाहेर फेकतील मरियाई कोंडले क्रिकेट संघाला. मात्र एखादा फटका आला ना मोठा मरियाई क्रिकेट संघ कोंडलेच्या माध्यमातून फलंदाजी करताना हर्षद पांचालच्या बॅट मधून, तर इथून सामन्यामध्ये पूर्णपणे एंटर होईल. बनवायचे आहेत आता 10 बॉल 22 धावा बनवायच्या आहेत. समोर फलंदाजी मार्ग वरती आपल्याला बघायला मिळतोय साहिल शेट्टे. अजून एक डॉट बॉल. अमोल भाग्यवंत कमबॅक करतोय पूर्णपणे. मागचा आपण ओव्हर बघितली संतोष कागशी ज्यानं धावा खर्च केल्या 12. त्याच नंतर अमोल भाग्यवंत लागोपाठचे 3 बॉल डॉट. आता सल्ला मसलत होईल नक्कीच 2 फलंदाजांमध्ये, कारण 22 धावांचं टार्गेट होतं 12 चेंडू मध्ये. 3 बॉल डॉट आले. त्याच नंतर 9 चेंडू आता बनवायचे आहेत 22 धावा. उत्कृष्ट आपल्याला इथे लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळतंय. ओम साई एमटीसी लाईव्ह. कौतुक करावं तेवढं कमी सागर दादा यांचं. नेक्स्ट बॉल इथून फटका हवेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगला. तिथे चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची रेस लागली जाते. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत इथे 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. ओव्हर थ्रो आणि
फक्त या चेंडू नजीक येतील 3 धाबा. 3 धाबेनं धावपुस्तकावरती आपल्याला धाबा बघायला मिळत आहेत. 31 धाबा. आता बनवायचे आहेत 8 चेंडू आणि 19 धाबा. अजून सामना बॅलन्स आहे. मोठा फटका जर आला अजूनपर्यंत तर इथून मॅच मध्ये एंटर होईल मर्याई कोंडले क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला बघायला मिळते टीम जय हनुमान महालुंगी. 8 बॉल बनवायचे आहेत 19 धाबा. कोण जिंकणारा सामना? नेक्स्ट बॉल अमोल भाग्यवंत गोलंदाजी मार्ग वरती फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये कुठलीही चुकी नाही. तिथे क्षेत्ररक्षक होते आपल्याला क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. गणेश त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल पकडली गेली आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. खरं तर त्यांचं सुद्धा करूयात खूप खूप आभार कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट ही क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. त्याच नंतर आपण बघतोय मॅच आपण 7 चेंडू 19 धाबा. शेवटचा बॉल आलाय डॉट. इथून पूर्णपणे कमबॅक केलंय अमोल भागीवंतनं. धाबा खर्च केल्या फक्त 3. विकेट मिळवली आहे 1. आता बनवायचे आहेत शेवटचा 1 षटक आणि बनवायचे आहेत 19 धाबा. कोण जिंकेल सामना? शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धाबा बनवायचे आहेत. डीजे शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवर शुभम भागीवंत गोलंदाजी मार्गवरती आले. एक नवीन खेळाडू कमी वयात आपलं नाव लौकिक करण्यासाठी निघालेला खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्गवरती बघायला मिळतोय. 6 चेंडू बनवायचे आहेत 19 धाबा जिंकण्यासाठी. जय हनुमान महालुंगी आणि आमच्या स्कोरर मित्र रोहित कालोगेने जसं सांगितलं होतं की आपण पहिल्या फेरीतील सामने जे बघितले ना रोहित ते धाबा डिफेन्स करताना जिंकलेत पूर्ण संघ आणि इथे सुद्धा मैदानामध्ये तसंच काहीसं गणित आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर अमोल भागीवंत संघाचे संघनायक एक एक्सपिरियन्स खेळाडू त्यानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कुठेतरी आपल्याला बरोबर तो निर्णय बरोबर मार्गाने इथे मार्गस्थ होताना आपल्याला जय हनुमान मालुंगी क्रिकेट संघ बघायला मिळतोय. 6 बॉल 19 धाबा. आलाय अजून एक डॉट बॉल. असे डॉट बॉल खेळले तर इथून सामन्यामधून बाहेर फेकला जाईल टीम मर्याई कोंडले क्रिकेट संघ. चला नेक्स्ट मॅच गावदेवी पाली आणि टीम असेल आई जगदंबा 11 खानाम. चला दोन्ही संघ रेडी व्हायचे. आपण गावदेवी पाली क्षेत्ररक्षण निवड केले आपले 11 महारथी आपण रेडी राहायचे. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अजून मॅच संपली नाही कारण शर्यत अजून जिंकली नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. संघर्ष करावा लागेल इथून टीम मर्याई कोंडले क्रिकेट संघाला. धाबा पुस्तकावरती धाबा होत आहेत. अजून एक डॉट बॉल. 32 धाबा धाव पुस्तकावरती होत आहेत. जिंकण्यासाठी आता बनवायचे आहेत 4 बॉल 18 धाबा. म्हणजे प्रत्येक चेंडू नजीक मोठा फटका खेचणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल टीम मर्याई कोंडले क्रिकेट संघाला. 4 बॉल 18 धाबा बनवायचे आहेत. म्हणजे या चेंडू नजीक सर्वांच्या नजरा असतील. या चेंडूवरती मोठा फटका आला
तर सामन्यामध्ये एंटर होईल आणि त्याच दिशेने फटकेबाजी. फटका इथून सुंदर आहे, मिड ऑफ आतमध्ये होतं आणि लॉग ऑफ रिझन मध्ये आलाय हा एक चमकदार चौकार. वर्ग जरा सहायता करा. ती कियाच्या समोर असणारी बाईक तिथून हटवायची मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. युनिकॉर्न बाईक आहे ती. चला तिथं बसलेला प्रेक्षक वर्ग, ती कियाच्या समोर असणारी बाईक आपण जरा साईडला घ्या. फोर व्हीलर ती मित्रांनो महालुंगी क्रिकेट संघाचे, त्यामुळे ते खेळल्यानंतर काढतीलच. आलाय वाईड बॉल. आता गरज असेल चेंडू आणि रनांचा आपण फासला बघितला. 3 चेंडू 13 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल फटका खेचायचा होता. आलाय डॉट बॉल. अजून सामना आहे, अजून एखाद्या खराब चेंडूची वाढ बघत असेल मरियाई कोंडले क्रिकेट संघ. समोर असेल फलंदाजी मार्ग वरती साहिल शेट्टे, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अजून तंबू ठोकून बसलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल बनवायचे 13 धावा. दोन बॉल 13 धावा बनवायचे आहेत आणि आपण बघतोय 50,000 प्रथम पारितोषिक. मात्र मालिका वीर HF100 बाईक आपल्याला बघायला मिळते. मालिका वीर साठी खूप चांगलं आयोजन सचिनदादा मुंडे अँड कंपनीच्या माध्यमातून आपल्याला वारंवार या मैदानामध्ये बघायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ दिसले हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा लांबलंय खणाव क्रिकेट संघाला आणि त्याच मैदानावरती त्याच क्रीडा संकुलामध्ये आपल्याला मॅच बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल आलाय आणि इथून सामन्यामधून पूर्ण हवा काढून टाकली आहे. जाडमान मालुंगी क्रिकेट संघानं शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल, धावा बनवायच्या आहेत 13 धावा. आता सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये, एक तर्फी सामना आपल्याला बघायला मिळतोय. 1 बॉल 13 धावा बनवायच्या आहेत आणि शेवटचा बॉल तिथे थर्ड मॅन रिजन मध्ये आलाय चौकार. मात्र इथून सामना जिंकलाय जे हनुमान महालुंगी क्रिकेट संघ. चला दोन्ही संघ लाईन अप करूनच आपण मैदानाच्या बाहेर निघायचंय. टीम मर्याई क्रिकेट